मित्र हो नमस्कार. मी बघितला बहुचर्चित मराठी चित्रपट दशावतार. ह्यात मुख्य भूमिकेत आहेत दिलीप प्रभावळकर, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी इंदलकर, महेश मांजरेकर, विजय केंकरे, भरत जाधव, रवी काळे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे इत्यादी. ह्या चित्रपटाची कथा कोकणातल्या एका छोट्या गावात घडते, ज्यात दिलीप प्रभावळकर म्हणजेच बाबुली हे पात्र दशावतार या लोककलेतील विविध पात्र रंगवणारा एक व्यक्ती असतो, ज्याची त्या गावात असणाऱ्या एका कातळ शिल्पावर निस्सीम श्रद्धा असते, ज्याला स्थानिक लोक जागृत देव मानत असतात, जो संकटांपासून लोकांची आणि जंगलाची रक्षा करत असतो. दुसरीकडे त्याच गावात असणाऱ्या खाणीच्या मालकाला जंगलात काहीतरी महत्त्वाचं दडलंय असं समजतं आणि तो त्याचा मोर्चा जंगलाकडे वळवतो. आता ह्या सगळ्यात बाबुलीचा आणि ट्रेलरमध्ये दाखवलेल्या दशावतार कथांमधील विविध देवांचा काय संबंध, त्या गावात एका पाठोपाठ एक घडणाऱ्या हत्यांमागे कोण आहेत वगैरे गोष्टी जाणून घेण्यासाठी चित्रपट बघावा लागेल. ह्यात एक सांगावं असे वाटते की सोशल मीडियात जे सांगितले जाते की हा कांतारासारखा चित्रपट बनवायचा प्रयत्न केला आहे, तसं अजिबात नाही आहे. या दोन्ही चित्रपटांच्या कथेत अजिबात साम्य नाही आहे. पण एक जी हरिकथा नावाची वेबसिरीज आली होती, तिच्यात आणि ह्या चित्रपटात कमालीची साम्यता आहे. असो, वळूया चित्रपटाच्या जमेच्या बाजूंकडे. चित्रपटाची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे दिलीप प्रभावळकर यांचा अभिनय. 81 वर्षांचे असूनही त्यांनी जी ॲक्टिंग केली आहे, ज्या ऊर्जेने काम केलं आहे, त्याला तोड नाही. दुसरी जमेची बाजू म्हणजे कोकणातली भाषा. ह्या चित्रपटात जास्त करून कोकणातली भाषा वापरली आहे, जी ऐकायला गोड वाटते आणि चित्रपटाच्या विषयाला पूरकच ठरते. यानंतर कोकणातले सुंदर लोकेशन्स हे सुद्धा जमेच्या बाजूंमध्ये येतील. यातली काही गाणी चांगली आहेत. चित्रपटाचे निर्मिती मूल्यही चांगले आहे, जे आपल्याला बऱ्याच दृश्यांमधून जाणवते. संवादही छान आहेत, जे त्या भाषेतून अजून चांगले वाटतात. सिद्धार्थ मेनन आणि दिलीप प्रभावळकर यांची केमिस्ट्री खूप छान जुळून आली आहे. स्वभावाने भोसट असणाऱ्या दोघांमध्ये जे गोड संवाद चालतात, ते बघताना प्रेक्षकांमध्ये नकळत हशा पिकतो. अजून सांगायचं झालं तर जेव्हा जेव्हा दशावतारातील देवता दुष्टांचा नाश करण्यासाठी येतात, तेव्हा त्या त्या देवतेच्या संदर्भातले खूप छान असे मराठी काव्य ऐकवले जाते, जे ऐकायला खूप स्फूर्तिदायक तर असतेच, शिवाय त्यामुळे त्या सीनलाही एक वेगळीच उंची मिळते. याचं बॅकग्राऊंड म्युझिकही उत्कंठा वाढवणारं आहे. हे झालं चित्रपटाच्या जमेच्या बाजूंविषयी. यात खटकणाऱ्या गोष्टीही बऱ्याच आहेत. काही ठिकाणी कंटिन्युटी एरर दिसतात. जसे एकाच सीनमध्ये सुरुवातीला दिवस असतो, पण तो सीन थोडाच पुढे सरकताना रात्र झालेली दिसते. ब्लॅक पॅन्थरचे ॲनिमेशन तितके चांगले झाले नाही आहे. शिवाय तो ज्या पोलिसांवर हल्ला करतो, त्यांच्याकडे बंदुकी असूनही ते त्यांचा वापर करत नाहीत आणि मारले जातात. हे काही पटत नाही. एका दृश्यात सगळे विलन मिळून बाबुलीला मरेपर्यंत मारतात, तरी हा काही दिवसांनी ठीक होऊन परत येतो आणि अजून काही वेळाने सगळ्या जखमा नाहीशा झालेल्या दिसतात, जसं काही झालंच नाही आहे. कशामुळे तो असा कमी कालावधीत पूर्ण बरा झाला, याचं उत्तर चित्रपट देत नाही. कांतारासारखं त्या दैवी शक्तीने त्याला तारलं का? कशामुळे त्याला त्या दुष्ट लोकांना मारायची, फरफटत न्यायची, झाडांना लटकवायची वगैरे ताकद मिळते? हे प्रश्न अनुत्तरितच राहतात. भरत जाधवला जास्त काम न दिल्याने त्याला एक प्रकारे वाया घालवले आहे. शिवाय नाव दशावतार असं असलं तरी मुळात फक्त 3 ते 4च अवतार दाखवले आहेत. चित्रपटात शोधल्या तर अजून बऱ्याच चुका दिसतील, पण हल्लीच्या कंटेंटशी तुलना केल्यास त्यात मराठी चित्रपटही आले. हा चित्रपट नक्कीच उजवा ठरतो आणि एक सामाजिक संदेशही देतो. मी दशावतार ह्या चित्रपटाला देईन 10 पैकी 7 मार्क्स, कारण लोककलेवर आधारित हा चित्रपट आपल्याला हसवण्यात, उत्कंठा वाढवण्यात आणि एकंदरीत आपली चांगली करमणूक करण्यात यशस्वी ठरतो. बाकी तुम्ही हा चित्रपट बघितला असल्यास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.